पुढची बातमी बघा तर मनमाडहून शेकडो मराठा आंदोलक मुंबईला जाणार आहेत। जनशताब्दी एक्सप्रेसनं उद्या रवाना होणार आहेत। जरांगे पाटलांच्या आंदोलनामध्ये आता सर्व कार्यकर्ते जे आहेत ते आता सक्रिय सहभाग नोंदवत आहेत। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील मुंबईसाठी असलेल्या आंदोलनाला आता पाठिंबा देण्यासाठी नाशिकहून मनमाडची रेल्वे जी आहे ती आता रवाना होती आहे। की 2018 पासून 2019 पासून आमचं जे मराठा समाजाच्या आरक्षणाविषयी जे आंदोलन मनोजदादा जरांगे यांनी हातात घेतले त्यावेळेस प्रत्येक राजकीय पक्षांनी डाव खेळला। मनोज जरांगेंच्या साध्या स्वभावाचा त्यांनी फायदा घेतला आणि आम्हाला मुंबईला बोलून आम्हाला रिकाम्या हाताने आमच्या कपाळाला काळा गुलाल लावून त्यांनी आम्हाला वापिस पाठवलं। जरांगे पाटलांनी मराठा समाजाच्या ज्या आतापर्यंत मागण्या आणि आरक्षणाबाबत जी आजपर्यंत आंदोलनं पुकारली त्याला मराठा समाजाने अनेक वेळा आणि भरपूर प्रतिसाद दिला आहे आणि त्यासाठी आता उद्या हा लढा अंतिम टप्प्यात आलेला आहे। त्यासाठी सगळे समाज बांधव हजारोच्या संख्येने लाखोच्या संख्येने प्रत्येक तालुक्यातून जिल्ह्यातून मुंबईकडे रवाना होत आहे आणि आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही। काय करायचं कसं करायचं हे पाटील ठाणावर आहे। पाटील म्हणतील तसं। जनशताब्दी एक्सप्रेसने मुंबईकडे हजारोच्या संख्येने नांदगाव तालुका, येवला तालुका व मालेगाव तालुक्यातून बांधव कूच करीत आहे। जोपर्यंत सगळे सोयऱ्या कायद्याच्या अध्यादेशाची अंमलबजावणी होत नाही, जोपर्यंत हैदराबाद गॅजेटर लागू होत नाही, जोपर्यंत सातारा गॅजेटर लागू होत नाही, जोपर्यंत बॉम्बे गॅजेटर लागू होत नाही, जोपर्यंत मराठा कार्यकर्त्यांवर झालेल्या केसेस मागे घेतल्या जात नाही, तोपर्यंत आम्ही मनोज दादांसोबत खांद्याला खांदा लावून मुंबई सोडणार नाही।